सत्कार करतो आहोत, जो UPSC परीक्षा पास झालेला आहे. त्याचं नाव आहे विवेक विश्वनाथ सोनवणे. विवेकची थोडक्यात ओळख अशी की विवेकचं पहिली ते तिसरीचं शिक्षण हे रोहा जिल्ह्यामध्ये, रोहा तालुका रायगड जिल्ह्यामध्ये झालं. मेहेंदळे स्कूल. त्यानंतर 4थी ते 10वी कल्याणमध्ये ओक हायस्कूल इथे त्याचं शिक्षण झालं. त्याच्यानंतर 11वी 12वी कळंबोली सेंट जोसेफ स्कूल इथे झालं. आणि कळंबोलीपासून विवेकने अशी काय भरारी घेतली की तो IIT पवई मुंबई इथे त्यांनी इंजिनिअरिंगचं ॲडमिशन घेतलं आणि तिथे BTech केमिकल पूर्ण केलं. BTech केमिकल पूर्ण केल्यानंतर त्याला मोठ्या पगाराची नोकरी तर सहज मिळाली असते, पण ती त्यांनी स्वीकारली नाही. कारण त्याचं स्वप्न होतं IAS. त्याला IAS व्हायचं. त्यासाठी त्यांनी परत एकदा अभ्यास चालू केला आणि पहिल्याच प्रयत्नात तो उत्तीर्ण झाला. पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला, पण रँक 700च्या वर होता. आणि आपल्याला माहिती आहे की जे पहिले 300 रँकमध्ये येतात त्यांना IAS कॅडर मिळतं आणि 300च्या पुढचे साधारण 800 पर्यंत IPS असतात आणि त्याच्यावर मग रेल्वे किंवा इतर कॅडर्समध्ये त्यांना दिलं जातं. तर विवेकला IPS मध्ये सिलेक्शन झालं, पण विवेकने ते स्वीकारलं नाही. त्याला IPS व्हायचं नव्हतं, त्याचं स्वप्न IAS होतं आणि त्यांनी पुन्हा एकदा अभ्यास चालू केला. आणि दुसऱ्या वर्षी 2024 मध्ये UPSCच्या परीक्षेत त्याचा 124वा नंबर त्याला मिळाला. तर अशा या विवेक आपण इथे सत्कार करण्यासाठी त्याला आमंत्रित केलेलं आहे. तत्पूर्वी एक कविता होती, लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ही कविता आपण सगळ्यांनी शाळेमध्ये वाचलेली आहे, ऐकलेली आहे, बरोबर आहे. पण ही कविता या मुलांना विवेकने तो जिथे अभ्यास करायचा त्या रूममध्ये त्याच्या भिंतीवर त्याने चिपकून ठेवलेली होती. तर अशा या विवेक आपण अभिनंदन करण्यासाठी त्याला इथे आमंत्रित केलेलं आहे. ही जी कविता आहे ही खरं त्यांनी जगलेला आहे. ती कविता, त्या कवितेतला प्रत्येक शब्दाने शब्द त्यांनी खरा करून टाकला आहे. अशा विवेकचं अभिनंदन करण्यासाठी मी आमंत्रित करतोय बहुजन सेवा संघाचे अध्यक्ष विश्राम सर. दादाची उंची या विद्यार्थ्यांचे वडील विश्वनाथ सोनवणे यांचाही सत्कार आजचे प्रमुख वक्ते
शाल आणि पुष्पगुच्छ देऊन रसिकांना विनंती करतो. विश्वनाथ सोनवणे हे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यानंतर त्याची आई विवेकची आई हिचं सत्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षा लीनाताई खांडेकर करत आहेत. शाल आणि पुष्पगुच्छ. यानंतर इकडे उपस्थित असलेले प्रत्येक पालक आणि विद्यार्थी याच्या मनात काही प्रश्न आहेत. IAS की IAS कसं व्हायचं, कसा अभ्यास करायचा. तर यासाठी मी विवेकला आमंत्रित करतोय की विवेकने आम्हाला इकडच्या विद्यार्थ्यांना आणि इकडच्या पालकांना सर्वांना मार्गदर्शन करा. तथागत भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन. स्टेजवरील आदरणीय मान्यवरांना व कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व लहान थोरांना माझं सविनय जयंती. आजच्या या संयुक्त जयंती कार्यक्रमामध्ये माझं सत्कार व कौतुक केल्याबद्दल मी मोहन रेजिडेन्सी फेडरेशन व बहुजन सेवा संघ यांचे मनापासून आभार मानतो. तर सरांनी जसं इंट्रोडक्शन दिलं तसं माझा UPSC CSE 2023 परीक्षेमध्ये भारतातून 126वा आणि महाराष्ट्रातून 5वा क्रमांक आलेला आहे. थोडेसे म्हणजे सरांनी इंट्रोडक्शन दिलं पण थोड्याशा गोष्टी मी ॲड करतो, थोडेसे करेक्शन पण मला त्यावेळी वाटतं. सर्व्हिस अजून अलॉट नाही झालेली आहे, म्हणजे मी IAS होईलच आहे असं काही हे नाही आहे. याचं कारण असं की मी 2 सर्व्हिसेस यावर्षी भरलेले आहेत. एक असते IAS आणि दुसरे असते IFS. तर ह्या दोन्हीपैकी कोणतीही सर्व्हिस मला भेटते तर आय वुड बी ग्लॅड. आणि ते अजून रिलीज नाही झालेलं आहे कोणतं भेटेल ते रँकच्या हिशोबाने भेटेल. आणि दुसरं म्हणजे अटेम्प्ट सर हा माझा ॲक्च्युली फर्स्ट किंवा सेकंड अटेम्प्ट नव्हता. आय हॅव गिवन अटेम्प्ट्स बिफोर. पण मागच्या वर्षी सरांनी बोललं की मागच्या वर्षी माझं सिलेक्शन झालेलं, माझा 792 रँक आलेला आणि त्याच्या अकॉर्डिंगली मला IPS ते भेटलेलं आणि मी IPS सर्व्हिस जॉईन केलेली. पण मी लीव घेतलेली आणि लीव देऊन पण मग परत ही एक्झाम केलेली. तर असं माझं थोडंसं ॲड ऑन करावं असं वाटतं मला. त्याच्यानंतर मग एक ज्या दिवशी रिझल्ट येणार होता त्या दिवशीचं थोडं शेअर करतो. तर तेव्हा प्रत्येकालाच आशा असतेच की माझं सिलेक्शन व्हायला पाहिजे, माझा रँक यायला पाहिजे, मला IAS IPS व्हायचं आहे. प्रत्येकालाच तशी आशा असते. पण ह्यावर्षी माझं असं तसं काहीच नव्हतं. मी एक इमोशनली डिटॅच होतो या सगळ्या प्रोसेसपासून. ते बोलतात ना, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचिन. आपण आपलं काम करायचं, जे आपल्याला फळ भेटेल ते आपल्या त्या मेहनतीनुसार जे पण भेटेल ते आय वॉज रेडी टू ॲक्सेप्ट. तर दॅट वॉज माय टेम्परामेंट ड्युरिंग जेव्हा रिझल्टची PDF ओपन केली. पण मग जेव्हा मी माझं नाव बनवलं आणि एका चांगल्या रँकच्या लिस्ट माझं नाव बनवलं तेव्हा आय वॉज ऑफकोर्स व्हेरी हॅपी. खूप चांगलं वाटलं, एक चांगली फिलिंग होती. पण मग त्याच्यापेक्षाही इम्पॉर्टंट जी फिलिंग होती ती म्हणजे मला एक पोचपावती मिळाली, एक सेल्फ सॅटिस्फॅक्शन मिळालं. ते म्हणजे ह्याचं की ह्या परीक्षेमध्ये हे अचीव करायसाठी खूप जास्त मेहनत जाते, खूप जास्त स्ट्रॅटेजी करायला लागते, खूप सारे सॅक्रिफायसेस असतात, खूप सारी प्लॅनिंग असते.
तर ह्या सगळ्या गोष्टींची एक पोचपावती मिळाली, त्याचं जे सेल्फ सॅटिस्फॅक्शन असतं, त्याचं जे मनातून आतून जे वाटतं की ठीक आहे काहीतरी अचीव झालेलं आहे, ते सगळं जे करायला लागलं ते वाया नाही गेलेलं आहे, याची जी सेल्फ सॅटिस्फॅक्शन होतं, दॅट फिलिंग वॉज मच मोर इम्पॉर्टंट अँड दॅट फिलिंग वॉज मच मोर बिगर फॉर मी आय फील. तर मग तुम्ही विचाराल की म्हणजे सॅक्रिफायसेस झालं, प्लॅनिंग झालं, हे खूप वेग टर्म्स आहे, स्पेसिफिक काय तुझ्या ह्याच्याबद्दल. तर मग त्याच्यामध्ये एक असतं की ते शेअर करतो तुमच्यासोबत. म्हणजे एक असतं की 3 महिने म्हणजे प्री आणि मेन्सच्या पिरियडमध्ये, मेन्स मुख्य परीक्षा असते, त्याच्यामध्ये 9 पेपर घ्यायला लागतात आणि तिथे म्हणजे खूप टाईम, एफर्ट, एनर्जी सगळे टाकायला लागतं. तर त्यामध्ये 3 महिने मी घराच्या बाहेर नाही पडायचो, माझ्या रूमच्या बाहेर पण एकदम कमीत कमी जायचो, आई वडिलांशी बोलणं कमी केलं, झोप कमी केली, जेवण पण कमी करून दिलेलं, 2 पोळ्या खायचो त्या पण एकदम लहान खायचो. तर ते एक होतं, ते 3 महिन्यासाठी युअर एंटायर बॉडी, युअर एंटायर मेंटल स्टेट इज इन द एक्झामिनेशन, तर ते करायला लागलं. सेकंड वन वॉज 8 ते 10 तास मी कन्सिस्टंटली अभ्यास करायचो ड्युरिंग माय प्रिपरेशन फेज. आणि मग ते चेअरवर बसून मग मणक्याचे आणि मानेचे त्रास व्हायला लागायचे, माझी हाईट असल्यामुळे. तर मग ते पण मग ते घरच्या घरीच मग थोडंसं आयुर्वेदिक उपचार काही शिकून झालं किंवा असं थोडं मसाज करून वगैरे मग ते कमी व्हायचं आणि मग दुसऱ्या दिवशी परत मग आपला अभ्यास करू असं असायचं. तिसरी गोष्ट म्हणजे एक मागच्या वर्षी जसं IPS झालेला, आता जसं माझं सत्कार कौतुक होत आहे, तर इतरी दुसऱ्या ठिकाणी पण मला बोलावलं जायचं, सत्कार करायचे, गौरव करायचे, साहेब बोलून बोलायचे, माझ्यासारख्या म्हणजे यंग मुलांना, माझ्यापेक्षा डबल वयाचे मुलं साहेब बोलायचे, तर दॅट वॉज गुड फिलिंग. त्याच्यानंतर पोलीस अकॅडमीला जायला लागलेले तिथे फॉर्मॅलिटीज करायला, तर तिथे पोलीस एस्कॉर्ट व्हेकल घेऊन वगैरे आलेले, तर दॅट इज अ व्हेरी खूप चांगलं वाटतं की आपण हे सगळं केलेलं आहे, त्याचं हे भेटतं. पण मग ते डोक्यात न जाऊ देतात, दॅट सक्सेस ते तुमच्या डोक्यात न जाऊ देतात, तुम्हाला परत स्टडी टेबलवर येऊन परत मग रिवाईज करायचं, परत स्टुडंटसारखं ते सगळ्या गोष्टी करायला, हे मेंटल गेम असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला जे पण झालेलं आहे त्याचा गर्व न होऊ देता ते परत अभ्यास करणं, ते दॅट वॉज ऑल्सो लिटल बिट डिफिकल्ट, बट आय हॅड टू डू सिन्स मला माहिती होतं की माझी कॅपेबिलिटीज 792 रँकवर नाही आहे, माझी कॅपेबिलिटीज ह्याच्यापेक्षा जास्त आहे, आय कुड अचीव. तर अशा ह्या सगळ्या गोष्टींची जी पोचपावती मिळाली, ह्याचं जे सेल्फ सॅटिस्फॅक्शनची फिलिंग, हे मी तुम्हाला सांगतो. तर ह्या यशामध्ये म्हणजे हे जे यश आहे हे फक्त माझं नाही असं मला वाटतं, ह्याच्यामध्ये माझ्या आई वडिलांचा आणि बहिणीचा एका सपोर्ट सिस्टमचा सिंहाचा वाटा आहे. तर अगेन आईचं सांगतो म्हणजे की मुख्य परीक्षेचा इन्सिडन्स मी जवळपास सगळीकडे सांगतो. एक आहे की लिहायला खूप लागतं, तर त्याच्यामध्ये असं असतं की एका दिवसात 2 पेपर असतात 3-3 तासाचे आणि मध्ये 2 तासाचा ब्रेक असतो. 6 तास एक दिवशी लिहायचं, दुसऱ्या दिवशी परत 6 तास लिहायला लागतं. तर मग असं असतं की पहिले पण प्रॅक्टिस करायला लागते आणि त्या पेपरच्या वेळेस पण लिहून बोटांवर माझ्या घटले पडायचे, तर आणि ते गट्टे दुखायचे आणि मग ते पेपर लिहिताना मग त्याचा त्रास व्हायचा. तर मग आई सोबत मग गरम पाणी कॅरी करायची, मग त्याच्यानंतर मग तेच ब्रेकमध्ये मग आपण बोट त्याच्यामध्ये बुडवून ठेवलं तर मग थोडा आराम पडायचा आणि मग हात पण खूप दुखून येतात, लिहून सारखं कंटिन्युअसली लिहून हात दुखून येतात. मग त्या हातावर पण मसाज करून द्यायचा, स्प्रे मारायचा, असं ते छोट्या गोष्टी ते माझी आई सोबत करायची. त्याच्याने असं व्हायचं की त्रास थोडा कमी व्हायचा आणि जो पुढचे जे 3 तास जे कंटिन्युअसली लिहायला लागायचे त्याच्यामध्ये ॲटलिस्ट मग तेवढा त्रास फील नाही व्हायचा. म्हणून मग ते बोलतात ना की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देअर इज अ वुमन, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो. तर मला असं वाटतं की माझ्या यशामध्ये माझ्या आईचा हात आहे. तसंच वडिलांचंही तेवढंच त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन होतं. वडिलांनी मला माझे करिअर डिसिजन घ्यायला, माझे एज्युकेशन पण डिसिजन असायचे ते घ्यायला त्यांनी मला संपूर्ण फ्रीडम दिलं होतं. ते फक्त सांगायचे की अशाने असं असतं, तशाने तसं असतं, त्याच्यानंतर तुला जो डिसिजन घ्यायचा ओके आम्ही पूर्ण खंबीर पाठिंबा देऊ. तर त्यांचा माझ्याबद्दल विश्वास वगैरे बघून त्यांच्याहीमुळे मला एक थोडंसं मोटिवेशन वाटायचं टू माझ्या स्वतःवरती मला विश्वास वाटायचा. तर त्यांचंही तेवढंच मोटिवेशन होतं. त्याच्यानंतर सरांनी मला बोलले की ॲडवाईस द्या स्टुडंट्सला किंवा पॅरेंट्सला.
तर ॲडवाईस मी 2-3 पॉईंट्समध्ये एकदम ब्रीफली सांगेन. जर मुलांना हे असेल UPSCचं प्रिपरेशन करायचं असेल तरीही, किंवा दुसऱ्या कोणत्याही करिअर ऑर्डरमध्ये जर एंट्री करायची इच्छा असेल, तर आय वुड ॲडवाईस मी रीडिंग शुड बी अ हॅबिट. एक अपार्ट फ्रॉम आपले जे स्कूलचे बुक्स असतात त्याच्या व्यतिरिक्त आपण जे पण वाचतो ते तुम्हाला लाईफमध्ये खूप हेल्पफुल होईल असं मला वाटतं. म्हणून रीडिंग शुड बी अ हॅबिट आणि ते हॉबी म्हणून एक जोपासली पाहिजे. सेकंड मला आता दुसरं एक पॅरेंट्सला थोडंसं ॲडवाईस म्हणजे एक माझं एक पर्स्पेक्टिव्ह आहे, तो मी शेअर करतो. म्हणजे मला बरेचसे असे पॅरेंट्स येऊन भेटतात आणि ते बोलतात की आम्ही आमच्या मुलाला UPSCच्या साईडने ग्रूम करतोय, की त्याला कलेक्टर, आमची पण इच्छा आहे कलेक्टर व्हायची वगैरे असं आहे. तर मला ते थोडंसं म्हणजे खटकतं ह्यामुळे की माझं असं काहीच पहिल्यापासून काही इंक्लिनेशन नव्हतं की मला कलेक्टर व्हायचं आहे किंवा हे मला करायचं आहे. इट वॉज मोर ऑफ इंजिनिअरिंगमध्ये काहीतरी गोष्टी बघतात, त्याच्यानंतर मग तुम्ही एक्सप्लोर करत जाता वेगवेगळे करिअर पाथ, किंवा मग तुम्ही सोशल प्रॉब्लेम्स असतात ते बघत जातात. मग त्या गोष्टी एक्सप्लोर करत त्याच्यामध्ये आपण आपलं प्रॉब्लेम सॉल्विंग ह्या माइंडसेटने तो एक ॲटिट्यूड जो आहे तो डेव्हलप होतो. म्हणून मग आई वडिलांनी पण म्हणजे भलेही तुम्हाला वाटत असेल की मुलगा हे असेल तर पण तरी आय गेस थोडंसं एक्सप्लोर करायला द्यायला पाहिजे मुलांना, वेगवेगळे आपण काय काय करू शकतो असं माझ्या हंबल ओपिनियनमध्ये असं मला वाटतं. तर आणि मुलांना अगेन एक थर्ड हे राहील की फेलियर, अपयश इज अ पार्ट ऑफ लाईफ, फेलियर इज अ पार्ट ऑफ लाईफ. तर ते डोक्यामध्ये न जाऊ देता यू शुड कीप ऑन कंटिन्यू विथ युअर एफर्ट्स आणि मग इव्हेंच्युअली सक्सेस मिळतं हे बिलीफ असतं म्हणजे. तर अशी एक माझी UPSCची जर्नी व माझे विचार मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. मला इथे बोलवून कौतुक केल्याबद्दल मी पुन्हा एकदा मोहोळ एजन्सी फेडरेशन बहुजन सेवा संघाचे आणि आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो.